नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 बातम्यांचा वेगवान आढावा सखोल विश्लेषणासोबत आणि सखोल माहितीच्या आधारे। पहिली बातमी आहे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली। उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कोटींचं पॅकेज जाहीर केलंय, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत थोडी मदत मिळते असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे आता उद्धव ठाकरे दगाबाज रे संवाद दौरा करतायत। 4 दिवसांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली की नाही याची सुद्धा शहानिशा उद्धव ठाकरे करणार आहेत। सोबतच ते मुद्द्यावरती सुद्धा ठाम आहेत। दरम्यान या दौऱ्यानंतर ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरी बातमी अर्थातच पुणे शहरातून आहे। पुणे शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। शहरामध्ये दिवसाढवळ्या हत्या आणि हत्येचे प्रयत्न यांसारखे गुन्हे घडतायत। या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये हात असलेल्या टोळ्या पोलिसांसमोरच मुख्य आव्हान आहे। या टोळक्यांचा हैदोस पाहता पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता नागरिक विचारतायत। आता पुन्हा एकदा पुण्याच्या या भरवस्तीमध्ये 2 गट भिडलेले आहेत। कोथरूड सारख्या उच्चभ्रू भागामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या घटनेनंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधलाय। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांनी हल्ला केलाय। त्यामुळे मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या रफिक शेख या नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हा हल्ला केल्याचं सांगितलेलं आहे। तर तिसरी बातमी अर्थातच पुण्यातल्या शिरूरमधली आहे। नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली होती। गेल्या महिनाभरामध्ये बिबट्यानं 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा सुद्धा बळी घेतलेला आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले। नागरिकांनी 16 तास महामार्ग सुद्धा रोखून धरला होता। मात्र एका बिबट्याला काल ठार करण्यात वन विभागाला यश आले, तर आज सुद्धा एका बिबट्याला त्यांनी जेरबंद केलेले। याच आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि या बातम्यांसोबत आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। दरम्यान या बातम्या आपल्याला पाहायच्याच आहेत। मात्र एक बातमी येते पुण्यामधून। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सध्या एक आंदोलन करण्यात येतंय। पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या असा फलक सुद्धा घेऊन आंदोलक आता रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं सुद्धा आता बोललं जात आहे। पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं चित्र आहे। शरद पवार गटानं पुण्यामध्ये आंदोलनाची हाक दिलेली आहे। गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आता या आंदोलकांनी केलेली आहे। प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन निघतंय। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त, मात्र गृहमंत्री प्रचारामध्ये व्यस्त अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या आंदोलकांनी केल्या। आणि या संदर्भातली आपली या बुलेटिन मधली ही बातमी आहे ती म्हणजे अर्थातच पुण्यातली। पुणे विद्येचं की गुन्हेगारीचं माहेरघर असा सवाल आता विचारू लागलेत पुणेकर, कारण पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। आणि अशा पार्श्वभूमीवरती सध्या पुणे शहरातली गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। शहरामध्ये दिवसाढवळ्या हत्येचे प्रयत्न, गंभीर गुन्हे घडतायत। या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये हात असलेल्या टोळ्या पोलिसांसमोरचं मुख्य आव्हान आहे। या टोळ्यांचा हैदोस पाहता पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता नागरिक विचारतायत। कालच कोथरूडमधल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशाच प्रकारचे 2 गट एकमेकांमध्ये भिडले आणि नंतर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांच्या गुंडांवरती हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मुरलीधर मोहोळांचाच याच्यामध्ये हात आहे। रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत 30 ते 40 साथीदारांसह हल्ला केला असं सुद्धा धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरजी आपल्यासोबत असणार आहेत। दोघांचं सुद्धा स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम रवींद्र धंगेकरजी तुमच्याकडे येतोय। रवी भाऊ, मला सांगा काय चाललंय नेमकं पुण्यामध्ये? नेमकं आता जैन बोर्डाचं प्रकरण निकाली लागलं तेव्हा सुद्धा तुम्ही मोहोळांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा या मारहाणीचं प्रकरण पुन्हा एकदा तुम्ही मोहोळांना टार्गेट करताय। नेमकं काय आहे, नेमकं काय चाललंय पुण्यामध्ये? नाही, याच्यामध्ये निलेश गायवळ ज्या पद्धतीनं पलायन केलं याची सगळी पार्श्वभूमी अख्ख्या पुणेकरांना, महाराष्ट्राला समजली। पण पुणे शहरामध्ये रोज एक हत्या होती, रोज एक हत्या। काल परवा दिवशी बाजीराव रोडला झाली, त्याच्या आदल्या दिवशी कोंडव्याला झाली। रोज 17-18 वर्षाची मुलं ही अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस कमी पडतात का? तर 100% कमी पडतात।
कालच म्हणजे रोज पोलीस चौकी जाऊन पोलिसांना मारण्यापर्यंत बदल गेली. म्हणजे आता ही गुन्हेगारी कुठल्या टोकाला जाऊन पोहोचली. तुम्ही जो वाक्य वापरलं विद्येच्या मार्गात गुन्हेगारी, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी माननीय मोहोळ साहेबांच्या पुढे पत्रकार गेले, त्यांच्या पुढे त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर नाही दिलं, निघून गेले. कालच मला फोन आला आमच्या कार्यकर्त्यांचा की त्या ठिकाणी रफिक नावाचा अल्पसंख्याक भाजप आघाडीचा कार्यकर्ता त्याने येऊन महिलांना आणि बाकीच्यांना मारलं. त्याचे त्याचे व्हिडिओ बी माझ्याकडे काल आले. आणि मग शेवटी तो त्याची सगळी पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे खासदारांबरोबर त्याचे फोटो आहेत. आणि नंतर माहिती अशी कळली की त्यांच्यावर काम करतो, त्यांच्या आजूबाजूला जी बिल्डर लॉबी त्यांच्याबरोबर मग तो ठेकेदारीचं काम घेतो. कोथरूडमध्ये त्याची दहशत आहे. ही सुरुवात आहे त्याची. जसं गायवळ काही एका दिवसात टोळी झाली नाही कोथरूडमध्ये, मग ही सुरुवात आहे का? ह्याला खत पाणी आपण घालताय का? मग आपले फोटो घेऊन जर हा पोलीस चौकीत जात असेल, रस्त्यावर मिरवत असेल, तर ह्याची एवढी ताकद कशी का वाढली की 5-50 पोरं घेऊन जायचं, मारहाण करायची, महिलांना मारहाण करायची. आणि त्याच्यामध्ये मला अजून वेगळंच कळलं की तिथं गोशाळा आहे काहीतरी, त्या गोशाळेवरनं भांडणं आहेत. हे सगळं बघितल्यानंतर कुठंतरी याला आळा घातला पाहिजे. आणि तुम्ही परत, मी मोहोळवर टार्गेट करत नाही, कारण ते लोकसभेचे आमचे खासदार आहेत. दुसरी गोष्ट परत ते मंत्री आहेत आणि त्यांची ती जबाबदारी आहे पुण्याची गुन्हेगारीपासून पुण्याला शहराला लांब ठेवायचं किंवा त्याच्यामध्ये कंट्रोल आणला पाहिजे. पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे. पोलिसांचं ताकद दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून मोहोळांनी केल्याच पाहिजेत. बर, मी दंगेकरजी तुमचा हाच मुद्दा धरून आता भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरांकडे येणार आहे. विनायकजी, तुम्ही दंगेकरांचं सगळं विश्लेषण ऐकलं असेलच. दंगेकरांनी असं सांगितलं की पुण्याचा कुठेतरी हा जो काही पुण्याचं नाव बदनाम होतंय तिथे कुठेतरी राजकीय नेत्यांचंच पाठबळ या सगळ्या गुन्हेगारांना बसतंय, असाच त्याचा अर्थ होतो एकंदरीत. आपण कसं पाहता दंगेकरांच्या या सगळ्या वक्तव्याकडे? दंगेकरांचे आरोप सगळ्यांना माहिती आहेत. ते टिपिकल आहेत, एका व्यक्तीविरुद्ध आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था ही जी व्यवस्था आहे ती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांच्या आणि अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. दोघांचंही इथे व्यवस्थित लक्ष आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यामध्ये येऊन माननीय देवेंद्रजींनी पुण्याला एक इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये CCTV संपूर्ण सर्व्हिलन्सची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जेवढे प्रभाग ऍड झाले, जेवढी गावं ऍड झाली, त्या प्रत्येक गावामध्ये नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात त्यांनी करून दिली, ज्याच्यामध्ये लोहगाव आहे, येवलेवाडी आहे, मांजरी आहे. म्हणजे त्यांचं पुण्यावरती व्यवस्थित लक्ष आहे. पिरियॉडिकली ते DGP आणि पुण्याचे CP आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्कात आहेत. अजितदादांनी स्वतः जाऊन या आपल्या हिंदेवाडीला जाऊन तिथल्या गुन्हेगारीवर ती व्यवस्था लावलेली आहे. देवेंद्रजी पुण्यामध्ये साधारणतः दर आठवड्याला येतात आणि त्यांचं पुण्यावरती व्यवस्थित लक्ष आहे. लक्ष असतं विनायकजी, लक्ष असतं असं आपण म्हणताय. मग हे असे गुन्हे का घडतात? अहो, कालच एक घटना घडली. एक अल्पवयीन मुलगा होता, त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र, तो जाऊन एखाद्याचा मर्डर करतो. हे कुठेतरी न शोभणार आहे. ज्या पुण्याची ओळख आहे, जे संस्कृतीचं विद्येचं माहेरघर असं ओळखलं जातं, आज तेच पुणे गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आहे. नाव बदनाम होत नाहीये शहराचं? अजिबात होत नाही. कारण आपण एक लक्षात घ्या, आपण गोंधळ कुठे करतोय की आपण कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ एका मोठ्या सामाजिक प्रश्नाविषयी करतोय, प्रश्नाशी करतोय. आपण अतिशय योग्य सांगितलं की कालचे तिन्ही गुन्हेगार, जे बाजीराव रोडला जी हत्या झाली त्याच्यामधले तिन्ही गुन्हेगार हे अल्पवयीन होते आणि ज्याची हत्या झाली तो सुद्धा अल्पवयीन आहे. आता एक लक्षात घ्या की सर्व्हिलन्स मध्ये लॉ अँड च्या एन्फोर्समेंटमध्ये मायनर व्यक्ती ज्या आहेत त्या किती येतात? आणि हा सामाजिक प्रश्न नाही का? ती जी मुलं होती तीन, ती कुणाचा तरी मुलगा होता, कुणाचा तरी भाऊ होता, कुठल्या तरी शाळेचा विद्यार्थी होता, कुठल्या तरी कुटुंबाचा घटक होता, कुठल्या तरी मंडळाचा कार्यकर्ता होता, कुठल्या तरी पुढाऱ्याचा अनुयायी होता. तर या सगळ्यांची जबाबदारी आपण विसरतो. आणि जर का मायनर्स, आता जर अल्पवयीन मुलं ही गुन्हेगारीकडे वळत असतील, त्याच्याकडे आपण सामाजिक प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे. दंगेकरांसहित आपण सगळ्यांनी, आपण मीडिया असेल,
असेल, आम्ही सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते असू, हं, दंगेकरांसारखं पुण्याची जास्त काळजी असणारे व्यक्ती असतील, या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन बर हा सोडवण्याचा सामाजिक प्रश्न आहे. बर याच्याकडे एका टिपिकल राजकीय दृष्टीने पाहून हा हं, प्रश्न सुटणार नाही. आपल्या चर्चा बर होत राहतील, हं, त्यातून निष्पन्न काही होणार नाही. हं, असं एक गेले 40 वर्ष हा अतिशय तळागाळात जाऊन सामाजिक काम करणारा हा व्यक्ती म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं आणि बर माझं त्यांना आव्हान आहे की आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवू. बर आता विनायकजी तुम्ही तुमचं मत मांडलं. मी आता तुमच्याच मित्रपक्षातले नेते रवींद्र धंगेकरांकडे पुन्हा एकदा जाणार आहे. रवींद्रजी, आपण आता बघितलं असेल, आंबेकर असं म्हणतात की पुण्याचं नाव खराब होत नाहीये. आपण मिळून मिसळून जर आपण हा मुद्दा जर सोडवायचा जर प्रयत्न केला तर हा मुद्दा सुटेल. सहमत आहात का आंबेकरांच्या विधानाशी? नाही नाही, आंबेडकर आमचे नेते आहेत हं, आणि ते त्यांची बाजू ते मांडतायत. हं, पण विषय असा आहे की माझा एक सोपा मुद्दा आहे की रोज पुण्यामध्ये मुडदे पडतात, हं, ह्याची जबाबदारी कोणाला दिली पाहिजे. तर आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची ही सगळी लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. हं, आता हे लोकप्रतिनिधी का करत नाही? कारण त्यांना लोकसभेचे खासदार आहेत, परत मंत्री आहेत, ते पोलिसांशी बोलू शकतात आणि पोलिसांना आपण बोलण्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी बोलणं तर त्याला ताकद आहे हं, आणि ती ताकद त्यांनी जर वापरली नाही तर हे रोजचे प्रश्न सुटणार नाहीत. आज काल तो रफिक नावाचा जो होता हा यांच्या जवळचा कार्यकर्ता होता, हे अल्पसंख्याक आघाडीचा होता. मग त्याची एवढी कशी काय ताकद झाली की महिलांना मारण्यापर्यंत? ही सुरुवात आहे. म्हणजे मला रफिक हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही, पण ही त्याला हे बालकडू जिथनं पाजलं जातं किंवा कोण ताकद देतं ही लोक बाजूला केली पाहिजेत. हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये पुणे शहर आता परिस्थिती गुन्हेगारीची हं, ओळख निर्माण करणारी गुन्हेगारी चालू झालेली आहे. हं, आज आपण जर बघतो तर रोज एक खून पडतात, रोज एक मारामाऱ्या होतात, रोज 70 टोळ्या ह्या पुणे शहरामध्ये कार्यरत आहे. हं, आणि कधीतरी पोलिसांना पूर्णपणे पॉवर दिली पाहिजे. आज पोलीस स्टेशन मध्ये जर गुन्हेगार वावरत असतील आणि जर गुन्हेगारांना जर अ ब क ड अशी जर श्रेणी ठेवली असेल, कुठल्या नेत्याचा गुन्हेगार आला तर त्याला अ, कुठल्या नेत्याचा आला तर ब आणि कोणाचा नसला तर तो डी, अशा पद्धतीने पोलीस चौकीमध्ये एक हं, कामकाजाची पद्धत चालू झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये माझी मागणी आहे की कोणीही उद्या पण पुणे शहर आमचं शांत ठेवा हं. आणि आम्ही विचारणार तर लोकप्रतिनिधींनाच विचारणार. ते पक्ष हा एकदा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा राहत नाही, तो सगळ्या नागरिकांचा असतो आणि नागरिकांनी प्रत्येकाने त्या नेत्याला विचारलंच पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही त्यांनी निश्चित केली पाहिजे. जर तुम्ही प्रेसशी बोलत नाही, कुठं मिटिंगा घेत नाहीत, कुठं कमिशनरशी बोलत नाही आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये रोज एक धाडा पोलिसांना मारण्यापर्यंत यांची मजल गेली. हं, पोलिसांना बी मारतात म्हणजे आता सर्वसामान्य माणसांनी कोणाकडे जायचं हं. आणि पोलिसांना मारण्यापर्यंत मजल गेली. नंतर या पुणे शहरात चाललंय काय? म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही बोलतात माझ्यावर वैयक्तिक माझा कोणावर राग नाही, पण जे लोकप्रतिनिधी त्यांनाच आपण विचारणार ना या सगळ्या गोष्टी. पण रवीजी, तुम्ही जसे आरोप करताय मोहळांवरती, पण मोहळांवरती जास्तच प्रेम तुमचं आहे असं सुद्धा बोललं जात आहे. असं नाही बघा, ते खासदार नसते तर मी कशाला बोललो असतो साहेब, ते मंत्री नसते तर कशाला बोल, तुमचं नसतं का नाव घेतलं? विषय असा आहे की तो लोकप्रतिनिधीची जबाबदारी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुम्ही ह्या शहराचे करता करीत असं तुम्ही आहात, असं तुम्ही सगळ्यांशी बोलतात, त्यामुळे पोलिसांशी तुम्हीच बोललं पाहिजे आणि ही तुम्हाला दिलेलं पद आहे. हे पद ह्याच्यासाठीच असतं की समाजाची सेवा करणं, समाजामध्ये चांगली सुविधा दिल्या पाहिजे, चांगली लोकांना राहणीमान उंचवलं पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्हाला नाकारू शकत नाही. आम्ही कोणाला विचारणार सांगा? आता मी कोणाला विचारायला जाऊ की त्या माणसाला विचारल्यानंतर हे सगळं होईल? पुण्यातल्याच लोकप्रतिनिधीला विचारणार ना आपण. बर, मी हाच मुद्दा घेऊन आता विनायकजी तुमच्याकडे येतोय. रवींद्र धंगेकरांनी जसं सांगितलं की आपण आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्याचाच आपण सवाल आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे उपस्थित करू शकतो. जर मग हे विचारलं असेल मोहळांना, जर मोहळांचाच माणूस जर तिथे असेल, तर मग याच्यामध्ये गैर काय? तुम्ही कसं पाहता या धंगेकरांच्या विधानाकडे? असं आहे, कायदा सुव्यवस्था ही राज्याची गोष्ट आहे, राज्याच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे मी मगाशी अतिशय व्यवस्थित सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचं इथे संपूर्ण लक्ष आहे
पुणे शहरामधली गुन्हेगारी कमी करण्यासाठी होतं काय याच्यामध्ये, हं. की समाज माध्यमांच्या द्वारे काहीतरी एक नवीन टूम काढली जाते. पुण्यात एक कोयता गँग नावाची टूम काही दिवसापूर्वी काढली होती आणि मग मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. देवेंद्रजींनी अतिशय कठोरपणे पोलिसांना निर्देश देऊन हे कोयता गँग हे प्रकरण संपवलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठलीही अशी कोयता गँग नसते. जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार. तो कुठल्या गँगचा सदस्य असो किंवा नसो, त्याच्यावरती ठाम कारवाई झाली पाहिजे आणि त्याचे रिझल्ट्स आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचा आदर ठेवून मी त्यांना असं सांगतो, की प्रत्येक गोष्ट मोहळांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता नाही. तुमचा त्यांच्यावर राग असेल किंवा प्रेम असेल, जे काही आहे ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. परंतु कायदा आणि सुव्यवस्था ही राज्याची गोष्ट आहे साहेब. त्यामुळे तुम्ही राज्याच्या म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे त्याला जाब विचारा, तुमच्या आमदाराला जाब विचारा, तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारा, तुमच्या गृहमंत्र्यांना जाब विचारा. खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे तेवढं त्यांनी घातलेलं आहे प्रत्येक प्रकरणामध्ये. बर, नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती आता काय पुढे समोर येतं आणि या गुन्ह्यांना किंवा या घटनांना आळा बसतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रवींद्रजी आणि विनायकजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्याच संदर्भामध्ये. पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत. राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अत्यंत थोडी मदत मिळते असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे दगाबाज रे संवाद दौरा करतायत. 4 दिवसांचा मराठवाडा दौऱ्यामध्ये ते काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली की नाही याचे सुद्धा शहानिशा ते करणार आहेत. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या मुद्द्यावरती सुद्धा ते ठाम आहेत. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल, जे आता उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये तिथून ते प्रवास करतात, आणि माझा सहकारी विजय चिडे सुद्धा आपल्या सोबत आहे. मी सर्वप्रथम महेंद्र तुमच्याकडे येणार आहे. आता मला सांगा, आपण बघितलं असेल तर मगाशी पैठण तालुक्यातल्या नांदर गावामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले होते. आता तिथून त्यांचा कॉन्वॉय कुठे चाललेला आहे आणि आता पुढचा त्यांचा दौरा कसा असणार आहे? सिद्धेश, आता उद्धव ठाकरेंचा जो काफिला आहे तो बीड जिल्ह्यामध्ये जो आहे तो पाली या ठिकाणी जातोय आणि या ठिकाणी जे ते नांदर या ठिकाणी जे ते शेतकऱ्यांशी जे ते उद्धव ठाकरेंनी संवाद केला. शेतकऱ्यांसोबत आहोत आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, त्यांना 50,000 रुपये जी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पावसामुळे, त्यांना 50,000 रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत जे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या सोबत राहणार आहे. त्याचबरोबर आज दिवसभर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा हा दौरा असणार आहे. संध्याकाळी हा दौरा आटपल्यानंतर ते जे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत जी आहे ती उद्धव ठाकरे यांची चर्चाही असणार आहे. सिद्धेश, बर, महेंद्र, या सगळ्या दौऱ्यानंतर आज जवळपास किती जिल्ह्यांचा ते दौरा करू शकतात आणि नेमकं याच्यानंतर पत्रकारांशी ते काही संवाद साधणार आहेत का? काय माहिती आहे का? नक्कीच. ज्यावेळेस जे ते ज्या ठिकाणी जातील तर यानंतर आता बीड या ठिकाणी जाणार आहेत, त्यानंतर धाराशिवमध्ये पात्रूड आणि त्यानंतर धाराशिवमध्येच शिरगाव या ठिकाणी, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी आणि शेवटी 7 वाजता धाराशिव, बीड, लातूर या इथले जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा असणार आहे आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत त्या ठिकाणी जे ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मात्र आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे पत्रकारांशी काही या संदर्भात बोलतील याबाबत ते अद्याप सांगू शकत नाही. मात्र ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी जे ते शेतकऱ्यांशी संवाद साधतात आणि शेतकऱ्यांसोबत आहोत. महेंद्र, मी तुला थोडंसं थांबवतो, तू सोबतच राहा. आपला सहकारी विजय चिडे सुद्धा आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. विजय, मी तुझ्याकडे येतो. तू आता सध्या कुठल्या भागामध्ये आहेस आणि आता तिथे उद्धव ठाकरे किती वेळात दाखल होतील? नक्कीच सिद्धेश, जर बघितलं तर मी सध्या नांदर या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर पाहिलं थोड्या वेळापूर्वीचे आहे ते उद्धव ठाकरे यांनी दौरा केलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील त्यांनी या ठिकाणी साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. यामध्ये शेतकऱ्यांसोबत त्यांनी तब्बल 20 मिनिटं जी आहे ती चर्चा देखील केलेली आहे. सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलं का याची देखील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर जे पीक विमा भरण्यात आला होता त्या पीक विम्याचे देखील काही शेतकऱ्यांना विचारणा करण्यात आली, तुम्ही पीक विमा भरल्यानंतर किती पैसे तुमच्या खात्यामध्ये आले, तर यामध्ये काही धक्कादायक प्रकार देखील समोर आल्याचं पाहायला मिळालाय. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6 रुपये 5 रुपये असे पीक विमा जे आहे ते जमा झाल्याचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर या सरकारने सरसकट कर्जमुक्ती करावी अशी मागणी जी आहे ती देखील या शेतकऱ्यांसोबत त्यांनी केल्याची पाहायला मिळाली. आणि जे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आम्ही लढत आहोत, राजकारण करत नाही असं देखील त्यांनी
या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असताना आपल्याला म्हणल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये सरकारकडे संपूर्ण यंत्रणा आहे, याद्या आहेत, किती शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायची, कधी करायची, ही वेळ नाही करणार तर कधी करणार असं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळे सध्या जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे. ते छत्रपती संभाजीनगरच्या नांदर या ठिकाणी आता बीडच्या दिशेने रवाना देखील झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. जे सरकारने दिवाळी अगोदर अनुदान देऊ असं म्हटलं होतं, ते अनुदान मिळलं का नाही याबाबतीत देखील विजय, त्यांनी मगाशी चर्चा जेव्हा केल्याची उद्धव पाहायला मिळालं. ठाकरे जेव्हा तिथे आले, मी तुला थोडंसं थांबवतोय, कारण जिथे उद्धव ठाकरे आले होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी काही संवाद साधला. जेव्हा ते माध्यमांसमोर बोलणार होते त्याच्या आधी काही शेतकरी त्यांना येऊन भेटले होते. या दोघांमध्ये नेमकं संभाषण काय झालं होतं, काय भावना होत्या शेतकऱ्यांच्या? नक्कीच जर पाहिलं तर शेतकरी जो आहे तो आक्रमक झालेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता. कारण आमचं संपूर्ण अतिवृष्टीने नुकसान गेलं, शेती वाहून गेली, जे कर्ज आहे ते डोक्यावरती आहे. सरकारने 30 जूनची तारीख दिली, तोपर्यंत जर पाहिलं तर मार्च मध्येच कर्ज भरावं लागतं. ही चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरे सोबत शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत होते. सरकारने एक खोटं आश्वासन दिलंय, कारण कर्जमाफी होणं गरजेची होती असं देखील त्यांनी म्हणल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी खातगाव येथील एका शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आत्महत्या केली होती आणि त्याच प्रकरण देखील गाजल्याचं पाहायला मिळत होतं. ते कुटुंब देखील या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यांच्यासोबत देखील उद्धव ठाकरे त्यांनी चर्चा केलेली आहे. का ते आत्महत्या झाली होती का नाही या संदर्भात देखील त्यांनी चर्चा केल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. बर, त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत त्यांनी या ठिकाणी संवाद साधला होता. आम्ही तुमच्या सोबत आहोत, राजकारण करत नाही. आम्ही पुन्हा तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरणार, ज्यावेळेस आम्ही हाक देऊ त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत या असं देखील म्हणल्याचं उद्धव ठाकरेंनी पाहायला मिळालं त्या चर्चेमध्ये. नक्कीच. सिद्धेश. धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि माझा सहकारी महेंद्र जोईल सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला होता. तो सुद्धा या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत होता. महेंद्र, तुझे सुद्धा आभार. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे शिरूरमधून. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये शिरूर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली होती. गेल्या महिनाभरामध्ये बिबट्यानं 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला होता. या पार्श्वभूमीवरती सध्या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी काल पुणे नाशिक महामार्ग सुद्धा तब्बल 16 तासांसाठी रोखून धरला होता. त्यानंतर वन विभागानं या बिबट्याला काल ठार मारलं. त्यानंतर आज सकाळी सुद्धा एका बिबट्याला पकडलेलं आहे. या हालचाली वेगानं सुरू झालेल्या आहेत. मात्र आणखी एक महत्वाची बातमी आपल्याला मिळते, ती म्हणजे अशी की बिबट्यांची सुद्धा नसबंदी होणार आहे. कारण याच्या आधी कुत्र्यांचा वाढता सगळा तो कुत्र्यांची संख्या वाढलेली बघताना सरकारनं सुद्धा हा निर्णय घेतलेला होता, पालिका प्रशासनाने, की आता या कुत्र्यांची नसबंदी करावी. मात्र आता बिबट्यांची सुद्धा संख्या वाढतीये आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या या बिबट्यांची सुद्धा नसबंदी करण्याचा निर्णय जो आहे तो आता सरकारनं दिलेला आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, आपण बघितलं असेल तर काल एका बिबट्याला ठार मारण्यात आलेला आहे आणि आज एका बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलंय. जवळपास या परिसरामध्ये आणखी किती बिबटे असू शकतात, काही आकडा वन विभागाकडून अजून जारी करण्यात आलाय का? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की या ठिकाणी वारंवार सांगितलं जाते की ह्या परिसरात म्हणजे जुन्नर, आंबेगाव, शिरूर या परिसरात तब्बल 1200 बिबटे असण्याची शक्यता आहे. कारण याचा अंदाज हा मागील वर्षीच्या तुलनेनं खरं तर 800 वरून 1200 पर्यंत जाण्याचा अंदाज कसा वर्तवला याचं मी थोडक्यात उदाहरण सांगतो की एक बिबट्या मादी ही 3 पिल्लांना जन्म देत असताना येथील प्रमाण जर पाहिलं तर साधारणतः 1200 बिबट्यांपर्यंत या संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आणि सिद्धेश, ही परिस्थिती अक्षरशः भयावह आहे की रस्त्याने, रानात आणि गावाच्या भोवती असणाऱ्या परिसरात या बिबट्यांचं दर्शन होत असल्याने नागरिकांना या बिबट्यांच्या संख्येचा जो आकडा आहे तो अक्षरशः आपण गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये पाहिलं तर आतापर्यंत हे आंदोलन उभं राहण्यापूर्वी 8 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं होतं. काल एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आणि एका नरभक्षक बिबट्याला या ठिकाणी ठार करण्यात आले. आणि ही घटना ताजी असतानाच आज शिरूर मधून एका बिबट्याला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात आलेला आहे. अमोल, पण जर आपण बघितलं असेल तर आताच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिली की आता कुत्र्यांपाठोपाठ आता बिबट्यांची सुद्धा नसबंदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. या संदर्भातली काय माहिती आहे? वन विभागाकडून काही बोलणं झालंय का या संदर्भात? नक्कीच सिद्धेश, नसबंदी हा कायदा जरी बिबट्यांसाठी लागू नसला तरी आता शासनानं वाढत्या बिबट्यांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदी कायदा पारित करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर येत आहे. आणि त्याप्रमाणे नागरिकांनी मागणी सुद्धा केली होती. यावेळी पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली. त्यावेळेस त्यांच्या नसबंदी विषयीचा एक विषय समोर आल्यानंतर
ही बैठक मंत्रालयात ज्यावेळेस संपन्न झाली त्यावेळेस नसबंदीचा कायदा लागू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगण्यात आलेलं आहे. सिद्धेश. नक्कीच धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.